नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीषा चिटणीस. आपल्या लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की विल करणं का गरजेचं असतं किंवा सक्सेशन सर्टिफिकेट आणि विल ह्या दोन्हीमधली सोपी पद्धत कुठली आहे. आता मला त्याच्यानंतर बरेचसे क्वेश्चन विचारले गेले. सो त्यामध्ये बेसिक क्वेश्चन होता की रजिस्टर्ड विल केलं नाही तर काय परिणाम होता. एक त्यांचा असा प्रश्न आला होता की मला एकच मुलगा आहे, तर माझ्यानंतर माझं सगळं माझ्या मुलाचंच आहे, तर त्यामुळे मी विल का रजिस्टर करावं. सो आता बेसिकली कसं होतं, मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन समजावते. समजा एखाद्याची एक फ्लॅट आहे कन्सिडर करून चला, आणि त्यांची डेथ झाली काही कारणाने, त्यांनी बिल नोटराईज करून ठेवलेलं होतं. आता त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या वाईफला तो फ्लॅट सेल करायचा आहे. सो त्यांनी परचेसर बघितला, त्याच्यानंतर परचेसर SBI मध्ये गेला, SBIने विल बघितलं, विल रजिस्टर्ड नाही आहे. सो SBIला हे प्रूव्ह करणं की बाबा हे विल फोर्सफुली केलेलं नाही आहे किंवा ह्याच्यात कुठलंही फॅब्रिकेशन नाही आहे, हे SBIला कसं प्रूव्ह करणार आपण. सो त्यामुळे जनरली बँक्स वगैरे जे काही आहेत किंवा कुठलीही गव्हर्नमेंट अथॉरिटी, हे जर तुमचं विल असेल तर ते सरळ सरळ तुम्हाला ते रजिस्टर्ड विल मागतात. किंवा जर ते बिल रजिस्टर्ड नसेल, तुमचं नोटराईज असेल किंवा घरी केलेलं बिल असेल, तर त्याचं प्रोबेट मागतात. आता प्रोबेट ही परत कोर्ट प्रोसेस आली, त्यामुळे परत तुम्हाला कोर्टात जाणं हे गरजेचं आहे, आणि ती पण TDS, लेंदी आणि कॉस्टली प्रोसेस आहे. ह्या सगळ्यापासून वाचण्यासाठी रजिस्टर्ड विल करणं हे गरजेचं आहे. आता रजिस्टर्ड विल केल्याने काय होतं, त्याचे दोन फायदे होतात. एक तर गव्हर्नमेंट अथॉरिटी पुढे तुमचं विल रजिस्टर्ड झालेलं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये फॅब्रिकेटेड विल असणं किंवा ते फोर्सफुली केलेलं असणं, कारण पर्सन स्वतःहून गव्हर्नमेंट अथॉरिटी समोर जातो, गव्हर्नमेंट अथॉरिटी समोर डिक्लेरेशन्स होतात, प्रॉपर प्रोसेस फॉलो केलेली असते. त्यामुळे अशा विलमध्ये ते फोर्सफुली केलेलं आहे किंवा त्यांच्या मनाविरुद्ध केलेलं आहे किंवा ते फॅब्रिकेटेड आहे, हे सगळे होण्याचे चान्सेस अगदी निग्लिजिबल असतात. सो त्यामुळे गव्हर्नमेंट अथॉरिटी समोर केलेलं बिल हे प्रॅक्टिकली सगळीकडे ऍक्सेप्ट केलं जातं, आणि म्हणून बिल रजिस्टर्ड करून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे असं समजून चला. सो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला तुम्ही गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे जाऊन बिल करता, सो त्यावेळेला त्याचं प्रॉपर सगळीकडे रेकॉर्ड राहतं. म्हणजे आता समजा की बाबा एखादं कन्सिडर करून चला की तुम्ही नोटराईज बिल केलेलं आहे. आता तुमच्या डेथ नंतर ते बिल कुठं ठेवलेलं आहे किंवा कुठल्या पद्धतीत आहे, हे सगळं तुमच्या वारसांना कसं कळणार. सो याचा साधा सिंपल उपाय आहे की त्याचं बिल रजिस्टर्ड असेल, सो त्या रजिस्ट्रेशनच्या डॉक्युमेंटची कॉपी तुम्हाला तुमच्या हेअर्सना मिळू शकते. सो त्यामुळे त्यांना तुमचं बिल काय होतं हे प्रूव्ह करायला आणि ते मिळवायला हेही इझी असतं. त्यामुळे रजिस्टर्ड बिल करून ठेवणं हे कधीही गरजेचं आणि महत्वाचं आहे. त्यामुळे आजच तुमचे लिगल ॲडवायझर कोणी असतील किंवा तुमचे वकील असतील त्यांच्याकडनं तुम्ही सल्ला घ्या आणि लवकरात लवकर बिल तुमचं रजिस्टर्ड करून घ्या. याबाबतीत तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर तुम्ही लिगल अश्युअरकडे आमच्या वेबसाईटवरती पण विलची पूर्ण माहिती आहे, ती तुम्ही बघू शकता. तुम्हाला या बाबतीत कुठलीही शंका असेल, काही असेल, तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट टाकू शकता. आमचा ऑफिसचा पत्ता आणि आमचे फोन नंबर्स हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, सो तेही तुम्ही रेफर करू शकता. तुमच्या विलच्या काही शंका असतील तर त्या आम्ही आमच्याकडून त्याचं पूर्ण समाधान करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. धन्यवाद.